नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा राडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, राकेशने सुवर्ण पादुका गायब केलेल्या असतात आणि ईश्वरी जेव्हा पूजा करायला आरतीचं ताट घेऊन असते तेव्हा तिचं लक्ष चौरंगाकडे जातं. चौरंगावरती एका ताटामध्ये सुवर्ण पादुका सजवून ठेवलेल्या असतात आणि राकेशने त्या गायब केल्यानंतर इथे ईश्वरीच्या हातातून आरतीचं ताट खाली पडतं आणि खूप मोठा धमाका होतो. तेव्हा सगळेजण तिथे जमतात आणि विचारतात की काय झालं ईश्वरी. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते, सुवर्ण पादुका कुठे आहेत. तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. पायाखालची जमीनच सरकलेली असते. सुवर्ण पादुका गायब झाल्यानंतर आजीची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते. आजीला चक्कर आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा धावत पळत जातात आणि आपल्या आईसाठी पाणी घेऊन येतात. तिला पाणी प्यायला देतात. तेव्हा आजी म्हणत असते, हे काय झालं, सुवर्ण पादुका कुठे गायब झाल्या. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी आता विचार करते आणि अचानकपणे एकाही सेकंदाचा विचार न करता ती सरळ ईश्वरीवरती आरोप करते आणि म्हणते की काय गं ईश्वरी, खरं खरं सांग, सुवर्ण पादुका कुठे आहेत. ईश्वरीला कळतच नाही की आता काय बोलावं. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, मला माहिती आहे, सुवर्ण पादुका बघितल्यानंतर तुझेच डोळे फिरले ना. तुझं मिडल क्लास विचार लगेच बाहेर आला असेल आणि तूच त्या सुवर्ण पादुका चोरल्या असशील, बरोबर ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी अहो हे काय बोलताय तुम्ही, मी असं का करेन. तेव्हा वल्लरी म्हणते, मला पूर्णपणे खात्रीच आहे की सुवर्ण पादुका तूच गायब केलेल्या आहेस. तेव्हा राकेश म्हणत असतो, अहो मामी, पण तुम्ही इथे ईश्वरीजींवरती असे डायरेक्ट चोरीचे आरोप का करताय. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, कारण जावई बापू, मला पूर्णपणे खात्रीच आहे की सुवर्ण पादुका ह्या मुलीने चोरलेल्या आहेत, कारण हिला मी सकाळी फोनवरती बोलताना ऐकलंय ना. तेव्हा वल्लरी आता ईश्वरीचं बोलणं सगळ्यांना सांगत असते. तिच्या बाबांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपये लागणार असतात. त्या नवीन डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली असते म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, बाबांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपये लागणार आहेत. ताई अगं, ही खूपच मोठी रक्कम आहे. एवढे पैसे आपण कसे जमा करायचे. बरं बरं ठीक आहे, तू काळजी करू नको, आपण काहीतरी करू, असं इथे ईश्वरी म्हणालेली असते. तेव्हा राकेश म्हणत असतो, हे काय ईश्वरीजी, तुमच्या बाबांच्या ट्रीटमेंटला 8 लाख रुपये लागणार आहेत, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही इथे सुवर्ण पादुका चोरल्यात ट्रीटमेंटसाठी, हे काय केलं तुम्ही. तेव्हा इथे मामी म्हणते, बोल ना, आता आहे का तुझ्याकडे काही बोलण्यासारखं. तूच चोरल्यास ना सुवर्ण पादुका तुझ्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की हो, आहे माझ्याकडे बोलण्यासारखं. मी तुम्हाला एवढंच सांगेन की माझ्या बाबांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपये हवेत, म्हणून त्यासाठी मी सुवर्ण पादुका चोरणार नाही मामी. हे काय बोलताय तुम्ही. अहो मी का चोरेन सुवर्ण पादुका, असा विचारसुद्धा माझ्या मनामध्ये कधीच येणार नाही. अहो पाप लागेल मला. तेव्हा अंजली म्हणत असते, मामी अगं ईश्वरी असं कधीच करणार नाही, ती का सुवर्ण पादुका चोरेल. तेव्हा वल्लरी म्हणत असते, ईश्वरी नक्कीच सुवर्ण पादुका चोरेल, मला खात्रीच आहे की हे काम तिनेच केलेलं आहे. अंजली अगं हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस, मला माहिती आहे ना हिचे मिडल क्लास विचार. तेव्हा मामा म्हणत असतात की वल्लरी, एक गोष्ट लक्षात ठेव, ईश्वरी खूप प्रामाणिक आहे. ती कधीच इथे स्वतःच्या स्वार्थासाठी सुवर्ण पादुका चोरणार नाही. आमचा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे, कळलं तुला. तिच्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाहीतर काय, मामी जे काय बोलतायत ते बरोबर आहे. ईश्वरीजींना 8 लाख रुपयांची गरज आहे आणि त्यांची गरज पाहता त्या सुवर्ण पादुका नक्कीच चोरू शकतात. तेव्हा इथे वल्लरी म्हणते की अहो जावई बापू, मला माहितीच आहे, खात्री आहे मला पूर्णपणे की ह्या मुलीने, ईश्वरीने सुवर्ण पादुका चोरलेल्या आहेत. तेवढ्यातच तिथे वरती अर्णव आलेला असतो. तो म्हणतो, मामी हे काय बोलतेस तू, माझ्या बायकोवरती तू चोरीचा आरोप करतेस. तुझी हिंमत कशी झाली तिच्यावरती चोरीचा आरोप करायची. हे बघ मामी, मी मान्य करतो की माझी बायको गरीब आहे, म्हणून ती स्वार्थी नाही आहे, कळलं ना. तिच्या मनाची श्रीमंती आपल्यापेक्षा, सगळ्यांपेक्षा खूप मोठी आहे. देवावरती तिची अपार श्रद्धा आहे आणि देवावरती श्रद्धा असताना, सगळं मनोभावे करत असताना ती सुवर्ण पादुका चोरेल असं वाटलंच कसं तुला. जरी पण इथे देव जरी येऊन म्हणाला ना की माझ्या बायकोने सुवर्ण पादुका चोरल्यात, तरीसुद्धा मी विश्वास ठेवणार नाही, कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो,
दादा अगदी बरोबर बोलतोय मम्मा. हे बघ ईश्वरी कधीही चोरी वगैरे करणार नाही, कळलं तुला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो ना. म्हणजे काही झालं की माझ्या बायकोवरती आरोप करून मोकळे होता का तिने? ती मनापासून पूजा करते कालपासून. ती कधी इथे सुवर्ण पादुका चोरणार नाही, कळलं तुला? तेव्हा आजी म्हणते अरे पण सुवर्ण पादुका गेल्या कुठे? कुठे सुवर्ण पादुका? घराची किती नाचक्की होईल माहिती आहे का? एकतर पहिल्यांदा आपल्याला सुवर्ण पादुका इथे ठेवण्याचा मान भेटला होता आणि अचानकपणे हे सगळं गायब झाले. काय करायचं मी? काय उत्तर द्यायचं लोकांना? तेव्हा इथे प्रेक्षकांनो गुरुजींचा फोन आलेला असतो आणि गुरुजी 2 तासांमध्ये आता पोचणार असतात. ही बातमी आजीला कळल्यानंतर आजीच्या हातातला फोनच खाली पडलेला असतो. तेव्हा सगळे विचारतात काय झालं आजी? तेव्हा आजी म्हणते की स्वामी 2 तासामध्ये घरी पोचतायत. आता काय बोलायचं? सुवर्ण पादुकांचा अभिषेक करण्यासाठी ते इथे येणार होते, पण आता पादुकाच गायब झाल्यात. आता कुठून आणू मी पादुका? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो तू शांत हो आजी, प्लीज शांत हो. हे बघ सुवर्ण पादुका नक्की सापडतील. सुवर्ण पादुका आणि चोर दोन्हीसुद्धा लवकरच सापडतील. फक्त तू थोडासा धीर धर. आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते आणि आजी हे बघा स्वामी इथे पोचायच्या आधी सुवर्ण पादुका नक्की सापडतील. तेव्हा इथे आजी म्हणत असते तू तर तोंडातून एक शब्द काढू नकोस ग. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे, कळलं तुला? इतकी मोठी जबाबदारी दिली होती तुला, पण ती जबाबदारी तुला पार पाडता आली नाही. नाचक्की केलीस आमची. तुला लक्ष देता आलं नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो आजी तू काळजी करू नको. तू प्लीज तुझ्या रूममध्ये जा ना आणि थोडासा आराम कर. ताई तू आजीला रूममध्ये घेऊन जा. जीजू तुम्हीसुद्धा जरा आजीला घेऊन जा दीदीबरोबर, असंही इकडे आता अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा वल्लरी म्हणत असते अगं काय म्हणतेस तू? सुवर्ण पादुका सापडतील, तूच चोरलेल्या आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते मामी तुम्हाला माझ्यावरती संशय आहे ना, मग तुम्ही जा माझ्या रूमची झडती घ्या. तेव्हा इथे वल्लरी म्हणते हो ते तर मी करणारच आहे. तुझ्या रूमची झडती मीच घेणार आहे. तेव्हा इथे वल्लरी अर्णव ईश्वरीच्या रूमकडे गेलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी खरंच सांगते हो, मी खरंच चोरी नाही केले. अर्णव म्हणतो मी सिंदूर मला काही सांगायची गरज नाही आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू अशी हरकत कधीच करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आजी टेन्शनमध्ये आलेली असते. आजीला वाटत असतं की आपली नाचक्की व्हायला नको, घराण्याची इज्जत जायला नको, लवकरात लवकर सुवर्ण पादुका सापडल्या पाहिजे. तेव्हा अंजली म्हणत असते आजी प्लीज तू धीर सोडू नकोस. पादुका नक्की सापडतील, असतील ना घरामध्ये कुठेतरी. फक्त तू जास्त त्रास करून घेऊ नकोस. तरी इथे राकेश आता म्हणत असतो की चला जसं मला हवं होतं तसंच घडलेलं आहे. सगळेजण आता आजूबाजूला गेले असतील ना सुवर्ण पादुका शोधायला, पण सुवर्ण पादुका मेन कुठे ठेवल्यात ही जागा तर कुणाला कळणारच नाही. कारण का चोराची ही खूप जुनी आयडिया असते. म्हणजे चोराने चोरी केली तरीसुद्धा अशा ठिकाणी ती चोरी लपवण्यात आलेली असते जिथे कुणाला संशयसुद्धा येणार नाही. तेव्हा राकेशला आठवतं त्याने सुवर्ण पादुका उचललेल्या असतात आणि त्या सुवर्ण पादुका एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून सरळ आता चौरंगाच्या खाली ठेवलेल्या असतात. म्हणजे वरती ताटामध्ये सुवर्ण पादुका आणि चोरल्यानंतर त्या आता चौरंगाच्या खाली गेलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो तिथे आता कुणीही शोधायला जाणार नाही हे राकेशला माहिती असतं. तेव्हा त्यांनी चोरी करून तिथेच खालच्या ठिकाणी आता सुवर्ण पादुका ठेवलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर हे कारस्थान त्या राकेशचंच आहे, पण त्याने पादुका कुठे ठेवले असतील? तेव्हा अर्णव म्हणतो चल मी सिंदूर बाकीच्या ठिकाणीसुद्धा शोधूया. तेव्हा राकेश म्हणत असतो की चला आता इथे कुणीच नाही आहे. अर्णव आणि ईश्वरीला पूर्णपणे खात्री असेल की चोरी मी केली आणि म्हणून माझी रूम संपूर्णपणे शोधून काढत असतील. पण त्यांना सुवर्ण पादुका तिथे सापडणारच नाही आहे, कारण त्याने चौरंगाच्या खाली त्या पादुका ठेवलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो वल्लरी अर्णवच्या रूममध्ये आलेली असते आणि वल्लरी संपूर्ण रूम अस्ताव्यस्त करून टाकते. सगळ्या गोष्टी आता रूममधून बाहेर काढलेल्या असतात तिने. तेव्हा प्रेक्षकांनो इथे वल्लरी म्हणत असते काय झालं? कुठे गेलं सुवर्ण पादुका? तर इथे आता राकेश सुवर्ण पादुका बघत असतो. तिथेच खाली त्याने चौरंगाच्या खाली लाल कपड्याच्या आतमध्ये इथे आता सुवर्ण पादुका लपून ठेवलेल्या असतात. तेव्हा इथे राकेश सुवर्ण पादुका काढायला जाणार तेवढ्यातच त्याला अर्णव आणि ईश्वरी
यांचा आवाज ऐकू येतो आणि त्यामुळे राकेश सुवर्णपादुका बाहेर काढायला जाणार, पण त्याला त्या काढता आलेल्या नसतात कारण अर्णव ईश्वरी त्या ठिकाणी पोचलेले असतात. तेव्हा तो आता फोनवरती बोलत तिथूनच आता सटकतो. तेव्हा ईश्वरीला त्याच्यावरती संशय येतो आणि ती म्हणते की हा राकेश इथे का घुटमळतोय. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर आपण एक काम करूया, किचनमध्ये बघूया, स्टोरूममध्ये बघूया, काहीही झालं तरीसुद्धा सुवर्णपादुका सापडल्या पाहिजेच. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव किचनमध्ये शोधत असताना राकेश पुन्हा तिथे आलेला असतो आणि सुवर्णपादुका चौरंगाच्या खालून गायब करण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे अर्णव ईश्वरी असल्यामुळे त्याचा काही धीर होत नाही आणि तो पूर्णपणे आता घाबरलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे खूपच लक्ष देऊन काम करत असतो. प्रश्न त्याच्या बायकोच्या इथे इज्जतीचा असतो, तिच्यावरती झालेल्या आरोपाचा असतो. तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अर्णव काहीही करू शकतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की काय झालं असेल, हा राकेश काय इथे घुटमळत होता. काहीही झालं तरीसुद्धा मला सुवर्णपादुका ह्या सापडल्या पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, आजीने आता भयंकर टेन्शन घेतलेलं असतं, कारण आजीला वाटत असतं की आता गुरुजी कधी येतील, मग काय करायचं, कशा काय त्यांना आता अभिषेकसाठी सुवर्णपादुका द्यायच्या. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी नको काळजी करू, सुवर्णपादुका सापडतील. आणि खरं सांगू का, ईश्वरी असं काही करेल असं नाही वाटत ग मला. तेव्हा आजी म्हणत असते, तू गप्प बस अंजली, त्या मुलीचं नावसुद्धा माझ्यासमोर घेऊ नकोस. कारण का, इथे आजीला सुद्धा आता गैरसमज झालेला असतो. सगळ्यांसमोर वल्लरी म्हणालेली असते की मला माहिती आहे ईश्वरीच्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी तिला 8 लाख रुपयांची गरज आहे, त्यामुळे सुवर्णपादुका तिने चोरल्या असतील. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही मामी, माझ्या वडिलांच्या ऑपरेशनला जरी पैसे हवे असतील तरीसुद्धा मी सुवर्णपादुका का चोरेन, आम्हाला असे संस्कार दिलेले नाही आहेत. तेव्हा इथे हे सगळं आता अंजलीला सुद्धा आठवत असतं आणि आजीला सुद्धा. आजी म्हणत असते की मला त्या मुलीवरती विश्वास ठेवायलाच नको होता, खूप मोठी चूक केली मी, तिने विश्वासघात केलाय माझा. तर प्रेक्षकांनो, राकेश आता बाहेर आलेला असतो. राकेश म्हणत असतो की छे, उगाच ते अर्णव ईश्वरी तिथे आले, आता सुवर्णपादुका तिथून गायब करायला चांगली संधी होती, पण ते लोक तिथे आले आणि मला सुवर्णपादुका गायब करता आल्या नाही. तर अर्णवसुद्धा आता बाहेर आलेला असतो. तेव्हा राकेश शिट्टी वाजवतो आणि म्हणतो, काय मेवणे साहेब, काय चिंटुकल्या, बघितलंस ना तू, माझी रूम शोधून काढलीस का, सापडल्या का तुला सुवर्णपादुका, सांग ना. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे राकेश, तोंड जास्त चालवू नकोसा, कारण मला पूर्णपणे खात्री आहे हे सगळं कारस्थान तुझंच आहे. आणि अर्णव राकेशचा गळा दाबतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे वा, तुला कळलं का हे सगळं मीच केले म्हणून, व्हेरी गुड. पण काय रे, जरी पण चोरी मी केली आहे, पण तरी सिद्ध कसं करणार आहात, कारण सुवर्णपादुका मी कुठे लपून ठेवल्यात हे माहिती तरी आहे का तुम्हाला. कितीही शोधण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा तुम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही. अशा ठिकाणी मी सुवर्णपादुका लपवून ठेवलेल्या आहेत. बोल, आता काय करशील. तेव्हा राकेश म्हणत असतो, पण कसं आहे ना चिंटुकल्या, खूप हुशार आहेस हं तू, खरंच खूप हुशार आहेस, किती व्यवस्थित गेस केलेस तुला माहिती आहे का. तेव्हा इथे ईश्वरीसुद्धा आलेली असते. तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी, खरंच चिंटुकल्या तुमचा नवरा खरंच खूप हुशार आहे, त्याने बरोबर गेस केलं की चोरी तर मीच केली, पण आता सुवर्णपादुका मी चोरल्यात खऱ्या, पण त्या तुम्हाला कधीही सापडणार नाही. तुम्ही कधी सिद्धच करू शकणार नाही की सुवर्णपादुका मी स्वतः गायब केल्यात ते. कळलं का रे तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश इथे आता चिडवण्याचं काम करत असतो आणि अर्णव इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो की सुवर्णपादुका आधीच सापडत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये हे राकेशचं कारस्थान. राकेश इतका नीचपणा करू शकतो हे अर्णव ईश्वरीला आधीच माहिती असतं. पण तर इथे आता त्याने स्वतःहून हे कबूल केल्यानंतर त्यांना आता विश्वास बसलेला असतो की त्यांचा संशय हा खरा ठरलेला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, सुवर्णपादुका तर मला मिळणार, पण तुला सोडणार नाही राकेश, असं आता अर्णव म्हणालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आजी म्हणत असते, काय अर्णव ईश्वरी, तुम्ही म्हणाला होतात ना की सुवर्णपादुका शोधून काढणार म्हणून, कुठे सुवर्णपादुका, सापडले का त्या, आता गुरुजी कधीही येतच असतील. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की नाही आजी, सगळीकडे तर शोधल्या, पण सुवर्णपादुका कुठेही सापडलेल्या नाही आहेत. आता फक्त एकच मार्ग आहे, सुवर्णपादुका कुठे आहेत हे आता शोधून काढायचा.
तेव्हा ईश्वरी आता सरळ जाते आणि इथे ज्या ठिकाणी तिने सुवर्ण पादुका सजवलेल्या असतात, चौरंगावरती एक ताट घेतलेलं असतं, ताटामध्ये फुलं आणि त्याच्यावरती सुवर्ण पादुका, अशा पद्धतीने तिने आता सुवर्ण पादुका या सजवलेल्या असतात. पण आता ईश्वरी चौरंगाच्या जवळ जाते आणि त्या ताटाला आणि चौरंगाला हात लावत असते. तेव्हा राकेश खूपच जास्त घाबरलेला असतो.